मी स्वतःच माझं पोरगं दारू पिते, इतकी सुनाचा आणि त्याचा इतका वादिवाद चालते की मीच पण स्वतः त्रासली. तर या गावात आमच्या 2 दुकानं येतात, ते दोन्ही दुकानं बंद झाले पाहिजेत आणि गावात चोरून पण दारू विकल्या गेली न पाहिजे. याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. आमचे हात जोडून तुम्हाला विनंती की इतकं आमच्या गावातलं बंद करा. मी किशोर वामन मोरे, माझं गाव जवळा. आमच्या जवळा गावातील अशी परिस्थिती आहे आजच्या कंडिशनले की आमच्या गावातले 2 दुकानं दारूचे चालू येतं. एक आहे 2.5 वर्षापासून, एक आहे 1 महिन्यापासून. या दोन्ही दुकानं असे झाले, इकून नाही भेटली तर तिकून भेटते, तिकून नाही भेटली तर इकून भेटते. आणि मुलं असे येतं की 12 ते 18, 21 वर्षापर्यंत असे दारूहीन म्हणजे व्यसनाधीन झालेले येतं. आम्ही परेशान आहे, सांगून त्याचे मायबाप माझ्यापर्यंत 1-2 वर्षापासून सांगू कटाळे याच्यासाठी. आम्ही याच्या आधी पण सांगितलं होतं साहेबांना की बाई ही दारू आमच्या गावची बंद करा, आणि तुम्ही बंद करत नसाल तर आम्ही बंद करतो आमच्या पद्धतीनं. साहेब म्हणत काय हरकत नाही, आम्ही बंद करतो. पण आता अति झाल्यामुळं आम्हाला पर्याय होत आला की म्हणलं कमीत कम या गावातली दारू लक्ष्म्या वगैरे कसा त्रास आहे या गावात, तर या लक्ष्म्याच्या माध्यमातून लक्ष्म्यांचं तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मी पण सांगतो की 12, 15, 18 वर्षाचे पोरं असे व्यसनाधीन झालेले. तर आमची एवढीच इच्छा आहे ते गृह खात्याने शासनाने बी की आमच्या जवळा गावातली खड्डून दारू बंद झाली पाहिजे. आणि नाही झाली तर आम्ही पुढचं इशारा दिलेला आहे निवेदनाचा, आंदोलनाचा. जर नाही झाली तर आम्ही ह्या गोष्टी पुरेपूर त्याचं पूर्ण हे घेणार आहे. त्याच्या पुढं पण आम्ही प्रतिलिपीमध्ये टाकलेलं आहे. एक लेडीज बाजूला करा